संपूर्ण देशभराचं लक्ष सध्या बारामती लोकसभा मतदारसंघावर लागून राहिलेलं आहे। आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे दौंडचे आमदार व बारामती लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख राहुल कुल आहेत। दादा, काय सांगाल सद्यस्थितीत? आपण बारामती लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख आहात, तर काय सांगा सद्यस्थितीत काय चित्र आहे? आम्ही आता लोकसभा मतदारसंघ स्तरावर भारतीय जनता पार्टीच्या बैठका केलेल्या आहेत। महायुतीच्या समन्वयाची सुद्धा बैठक झालेली आहे आणि सगळ्या मार्गाने पहिल्यांदा सगळ्या पक्षांचा समन्वय करून त्या विधानसभा मतदारसंघ वाईज नियोजन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे। आणि मागच्या आठवड्यापूर्वी जी काही नाराजी वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होत होती ती थांबवण्यामध्ये नेते मंडळींना यश आलेलं आहे आणि त्या माध्यमातून महायुती दिवसेंदिवस भक्कमपणे काम करते अशा प्रकारचे चित्र बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आहे। दादा, 2019 साली आपण कांचनताईंनी लढवली होती लोकसभेची। आपल्याकडे अनुभव आहे त्या 2019चा, तर सद्यस्थितीत भारतीय जनता पार्टीचे प्रचारात सध्या नेते उतरलेले दिसत नाहीत। एकंदरीत काही आपले कार्यकर्ते देखील उतरलेले सद्यस्थितीत दिसत नाही। काय मागचे वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा संघर्ष या लोकसभा मतदारसंघामध्ये राहिलेला आहे आणि त्यामुळे काही नाराजी होणं हे अपेक्षितच आहे। परंतु भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्ध असा पक्ष आहे आणि केंद्रामध्ये माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान करण्याचं निश्चित सगळ्यांनी केलेलं आहे। त्यामुळे काही गैरसमज असतील, काहींच्या शंका असतील, त्याचं निरसन करून भारतीय जनता पार्टीचे सगळे 100% कार्यकर्ते पूर्णपणे ताकदीनं महायुतीचं काम करतील याची मला या लोकसभेचा भारतीय जनता पार्टीचा निवडणूक म्हणून खात्री आहे। दादा, इंदापूर असेल किंवा लोकसभा मतदारसंघातील अनेक असे तालुके, इंदापूर असेल किंवा पुरंदर असेल, इंदापूरमध्ये लोकसभेच्या पूर्वी फसवलं जातं असं एक चित्र, ज्या भावना आहेत त्या हर्षवर्धन पाटलांनी अनेक वेळा बोलून दाखवले आणि विधानसभेला आम्हाला कायम फसवलं जातं अशा भावना आहेत। त्यामुळं तिथं काही दिवस बंड होतं। शिवतारेंनी काही पुरंदरमध्ये बंड केलं होतं, पण ते बंड थोपवण्यात एकंदरीत महायुतीतील सर्वांना यश आले सद्यस्थितीत तरी। पण जी कार्यकर्त्यांमध्ये जी भावना आहे, जी खोलवर भावना रुजलेली आहे, ही कितपत मतदानामध्ये आपण प्रवृत्त होईल असं आपल्याला वाटतं? तुमचं म्हणणं जरी खरं असलं तरी आजची परिस्थिती पाहता अजून जवळपास 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी निवडणुकीसाठी आहे। मागच्या बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर 23 तारखेला झाली होती, मतदानही 23 तारखेला झालं होतं। बरोबर 30 दिवसामध्ये आम्हाला सगळ्याचा निवडणुकीची प्रक्रिया पार पाडावी लागली होती। त्या तुलनेनं खूप जास्त वेळ आमच्या हातामध्ये आहे। त्यामुळे या संदर्भामध्ये सगळे गैरसमज दूर करून ही प्रक्रिया गतिमान निश्चितपणे तुम्हाला या आठवड्यामध्ये झालेली पाहायला मिळेल। दादा, सद्यस्थितीत दौंडमध्ये थोरात आणि कुल यांचा आजपर्यंत एकंदरीत प्रबल्य राहिले या विधानसभा मतदारसंघात। रमेश थोरात यांनी त्या दिवशी सांगितलं आम्ही एकत्रित काम करणार आहे येणाऱ्या काळात, परंतु आज एक महेश भागवत यांच्या रूपाने वंचित बहुजन आघाडीकडून स्थानिक उमेदवार दौंड तालुक्यातून उभा राहत आहे, तर कितपत याचा महायुतीतील उमेदवाराला किंवा येणाऱ्या निवडणुकीत? याच्यामध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये सर्वपक्षीय आमचं एकमत झालं आहे आणि स्थानिक उमेदवार जरी असला तरी शेवटी आम्ही दिवस रात्र काम करणारे सगळे कार्यकर्ते आहोत। कोरोना असेल, त्याच्या आधीचा कालावधी असेल, नंतरचा कालावधी असेल, आम्ही दिवस रात्र सगळ्यांच्या सेवेमध्ये उपलब्ध आहोत। छोट्या छोट्या समस्या आम्ही सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे, त्याचा विचार मतदार राजा हा निश्चितपणे करत असतो। सार्वजनिक स्वरूपाच्या सुद्धा या परिसरातील पाणी, वीज, रस्ता आणि आरोग्याच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहिलेलो आहोत आणि ज्याची सामाजिक बांधिलकी आहे त्याच्या विचाराशी मतदार राहतो हा माझा अनुभव आहे। त्याप्रमाणे या परिसरातील मतदार हा महायुतीच्या बरोबरच राहील अशा प्रकारची सुद्धा खात्री आहे। मागच्या वर्षी जरी आम्ही स्थानिक उमेदवार होतो, आम्ही ज्यावेळेस 2 गटामध्ये होतो त्यावेळेस फक्त 7,000 मताचं मताधिक्य त्यावेळी आम्हाला या मतदारसंघामधून घेता आलं होतं। अपेक्षित जास्त मताधिक्य मिळणं अपेक्षित होतं, कारण की स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच दौंड विधानसभेमध्ये लोकसभेची अधिकृत पक्षाने उमेदवारी दिली होती। परंतु आमच्या या परिसरातील जे काही राजकीय गटतट आहे ते पाहता महायुतीला चांगला पाठिंबा लोकांचा मिळेल आणि त्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू। दादा, आपले अगदी निकटवर्ती समजलेले प्रेमसुख कटारे यांची आज पवारसाहेब दौंड तालुक्यात असताना दौऱ्यावरती असताना भेट घेतलेली आहे, तर सद्यस्थितीत ही भेट एक वेगळ्या चर्चेंना उधाण आलेलं, तर कसं पाहताय? हा बारामती लोकसभा मतदारसंघ आहे। आमच्या दृष्टीनं पवारसाहेबांच्यावरही आम्ही काम केले, मान्य दादांच्यावरही काम केलं आहे, मान्य देवेंद्रजींच्यावर पण काम केलं आहे। संबंध वर्षानुवर्ष राहिलेले आहेत।
म्हणजे मान्य प्रेमसुख कटारी साहेबांचे वडील बाबूशेठ बोरीकर, माझे आजोबा माननीय बाबूरावजी कुल आणि माननीय शरद पवार साहेब ह्यांनी एकेकाळी एकत्र काम केलेलं आहे. आमची पुढची तिसऱ्या पिढ्या राजकारणामध्ये आहेत. त्यामुळे साहजिक संबंध असणं साहजिक आहे. भेटणं आम्ही चालू ठेवलेलं आहे. मागच्या लोकसभेत सुद्धा आम्ही कुठली कटुता येणार नाही ह्याची काळजी घेऊन सगळ्यांचा सलोखा चांगला राहील, सामाजिक सख्य चांगलं राहील असा प्रयत्न केला होता. त्यामुळे संवाद साधणं हे काही वावगं नाही, परंतु राजकीय भूमिका मात्र जो तो आपापल्या परीने पार पडेल अशा प्रकारची मला खात्री आहे. दादा, सद्यस्थितीत महायुतीत जास्तीत जास्त प्रवेश वाढत आहेत. कालच प्रवीण माने यांचा देखील प्रवेश झालेला आहे. आता जास्तीत जास्त प्रवेश वाढतो, पण येणारी कशा पद्धतीची परिस्थिती राहील येणाऱ्या काळात? शेवटी सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशावरच हा मतदारसंघ चालेल असं नाही, परंतु एकंदर या परिसरातील एकंदर मला मागची लोकसभांच्या निमित्तानं जास्त व्यापक अंदाज आला. तर आजची परिस्थिती अजून महिनाभर कालावधी आहे आणि त्या कालावधीमध्ये प्रवेश झाले असले तरी शेवटी लोकांचं मत काय याचा विचार करून कार्यकर्ते किती ताकदीनं काम करतायत याच्यावर निवडणुकीचं भवितव्य अवलंबून आहे. आणि अशा प्रकारचे प्रवेश निश्चितपणे संघटनेला बळ देणारे असतात आणि त्याचा फायदा निश्चितपणे जे प्रवीण मानेंनी काल प्रवेश केला त्याचा फायदा निश्चितपणे महायुतीला होईल. दादा, यावर्षीची प्रमुख लढाई बारामती लोकसभा मतदारसंघाची विशेषतः पवार विरुद्ध पवार होत आहे. आजपर्यंत 50 वर्षाच्या काळात असं चित्र कधी नव्हतं. कसं पाहता एकंदरीत पवार विरुद्ध पवार लढाई कशी असेल येणार? मी त्यांच्या तुलनेनं तसा वयानं खूप लहान कार्यकर्ता आहे. मागचे 50 वर्षाचा इतिहास माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंडळींनी पाहिलेला आहे. त्यांच्या अंतर्गत लढाईमध्ये आमचं योगदान हे आमचा पक्ष म्हणून आम्ही देणार आहोत आणि शेवटी त्यांचे जे विषय आहेत ते अंतर्गत आहेत. दादांचाही साधारणपणे जे काही सांगितलं जातं की दादांनी ही भूमिका घेतलेली आहे की माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देश ज्या गतीनं पुढं चालला आहे त्या गतीमध्ये महाराष्ट्राचा सुद्धा फायदा झाला पाहिजे. आज सरकार महायुतीचं आहे आणि उद्याचं केंद्रातलं सरकार पुन्हा एकदा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली यावं या उदात्त हेतूनं त्यांनी हा निर्णय घेतला आहे. महायुतीच्या माध्यमातून विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बरेचसे प्रश्न विशेषतः पाण्याचे प्रश्न अतिशय गतीनं मार्गी लागत आहेत, रस्त्याचे प्रश्न अतिशय गतीनं मार्गी लागत आहेत आणि त्याच पद्धतीनं दादांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा विचार करून महायुतीवर यायचं ठरवलं. त्यामुळे एक वैचारिक लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये माझ्या दृष्टीनं महायुती आणि महाविकास आघाडी ही लढाई आहे. त्यामुळे पवार विरुद्ध पवार याच्याऐवजी ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती ही निवडणूक आहे असं मानून मी निवडणुकीच्या निमित्तानं काम करतो. दादा, भाजपाचे आपण निवडणूक प्रमुख आहात. केव्हापासून एकंदरीत कार्यकर्ते प्रचारात उतरतील आणि सर्व नेते या प्रचारात उतरतील? उमेदवार जाहीर झालेलाच 4-5 दिवस झालेले आहेत. कालावधी 1 महिन्याचा आहे. प्रचंड ऊन आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकांना एकत्र करून बूथच्या बैठका आम्ही सुरू केलेल्या आहेत, त्या झालेल्या पण आहेत आणि 1 महिन्याचा कालावधी खूप मोठा असतो आणि योग्य वेळी सगळ्यांना गती देऊन मतदानाची प्रक्रिया ही मतदारांना मतदान केंद्रावर आणून ही योग्य पद्धतीनं पार पडेल याचं नियोजन आम्ही व्यवस्थितपणे करू. हे होते बारामती लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख. येणाऱ्या काळात लवकरात लवकर महायुतीचे सर्वच कार्यकर्ते प्रचारात येतील आणि नेते देखील प्रचारात असतील आणि महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान कसं जास्त होईल यासाठी सर्व कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न राहील असं राहुल कुल यांनी सांगितलेलं आहे. तर कशा पद्धतीने येणाऱ्या काळात प्रचार होतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन विकी चव्हाणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, दौंड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.